करो सर, पर पैसे दो, टीडीआर मत दो सर। हमारा टीडीआर कौन बोल रहे हैं? नहीं, टीडीआर आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या? आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे में। जिस तरह से हमारे चैनल के जरिए आप लगातार देख रहे हैं, शहर में जो डेवलपमेंट किया जा रहा है, जो अतिक्रमण हटाने की कार्रवाई की जा रही है, जो अनधिकृत बांधकाम किए गए उन्हें हटाने का काम किया जा रहा है या फिर लीगलाइज किया जा रहा है, उन सभी खबरों पर हम लगातार नजर बनाए हुए हैं। कल की रिपोर्ट में आपने देखा हरसुल परिसर में भी अनाउंसमेंट किया गया कि यहाँ पे भी अतिक्रमण हटाया जाएगा और जो इलीगल बांधकाम है उसे भी हटाया जाएगा। लोगों से अपील की गई कि अपने ही हाथ से ये जो इलीगल चीजें आपने अतिक्रमण की हुई तो उसे हटा ले, वरना मनपा आकर उसे तोड़ देगी। उस संदर्भ में वहाँ के जो रहवासी थे उनमें एक आक्रोश देखा गया था। लोग जमा होकर जो वहाँ के लीडर्स है, जो लोग हैं, रहवासी है, उन्होंने इस पे जमा होकर एक मीटिंग की थी। फिर उसके बाद आज मनपा आयुक्त जी श्रीकांत जी से मीटिंग रखी गई थी ये सभी लोगों की। इस मीटिंग में भी बहुत सारे मुद्दों पर बात हुई कि अतिक्रमण होना चाहिए, इलीगल बांधकाम जो है उसे हटाने का कितना टाइम चाहिए, सभी मामले इस मीटिंग में उठाए गए। देखिए इस पे हमारी खास रिपोर्ट। आणि सरांना एकच विनंती करतो सर, आमच्या गावात असे काही लोक आहे की ज्यांना आज राहायची व्यवस्था नाहीये। जर तुम्ही उद्या कारवाई केली तर अजिबात राहायची व्यवस्था नाहीये। तर साहेबांना एवढीच विनंती करतो मी, साहेब आम्हाला जो काही मागच्या वर्षी 24 मोबदला मिळाला त्याप्रमाणे आम्हाला मोबदला द्या आणि थोडा वेळ द्या, जेणेकरून आम्ही त्या मोबदल्यात कुठेतरी प्लॉट घेऊन घरं बांधू आणि आम्ही आमचं शिफ्ट होऊ। ही साहेबांना विनंती आज पटेल साहेब महापालिका में नगर सेवक थे। ये काम 30 साल पहले का काम ये आप कर रहे हैं सर, ये बहुत बड़ी बात है। पहले आयुक्त ने ये काम करना चाहिए था। तो इसका सर आपने जो काम किया पूरे गांव की तरफ से आपका स्वागत है सर। लेकिन सर सबसे मेन मुद्दा है सर, हरसुल गांव में सबसे पहले बजरंग बली का मंदिर है सर। और ये मंदिर के सर जैसा भाव ने बताया कि 400 साल पुराना मंदिर है और पूरे हर समाज की इस मंदिर से आस्था जुड़ी है। ये मंदिर 100% रोड में जा रहा है सर। हमारा ये मुद्दा है कि इसको पहले जगह मिलना चाहिए। दूसरा मुद्दा है मेरा कि हरसुल में जामा मस्जिद है सर, ऐतिहासिक मस्जिद है। ये मस्जिद का हमारे पास क्लियर कार्ड है, गैजेट में नाम है। तो ये जगह सर 50% जारी है। तो सर अभी तक आपके पास जितने भी लोग आए होंगे, आपने कल जो मीटिंग रखी थी हमारे मुफ्ती मौलाना लोगों की, सर मैं संभाजी नगर की बात नहीं करता हूं सर, लेकिन हरसुल की बात करता हूं। हम सबसे पहले आपके आदेश पे मस्जिद हम पीछे लेंगे सर। हमको सिर्फ इसका मुबदला मिलना चाहिए, हमको जगह नहीं चाहिए सर। दूसरा मुद्दा 1 एकड़ कब्रिस्तान पे हमारा चाहिए, इसका हमको मुबदला चाहिए। मस्जिद जगह हमारी चाहिए सर, क्लियर कार्ड था हमारे पास और गैजेट में हमारा सर इसका रिकॉर्ड है। किसकी? तुम्हारी है? नहीं, हमारे गांव वालों ने बनाया। नहीं सर, गांव की जगह है सर, गांव को दी है। मेरा ट्रस्ट है सर, मैं इसका अध्यक्ष हूँ, हमारा ट्रस्ट है यहाँ पे। और दूसरा ये है सर, हमारा गांव में 2 एकड़ कब्रिस्तान है सर, 2 एकड़ कब्रिस्तान है। कलेक्टर साहब से मीटिंग हुई थी हमारी, इसके मैं कब्रिस्तान कमेटी का भी अध्यक्ष हूं सर। 25 साल से चालू है सर प्रयत्न, कब्रिस्तान तोड़ना चाहिए। तो जो हमारे पहले के अध्यक्ष थे इन्होंने मना किया था सर, लेकिन कलेक्टर साहब ने, चौहान साहब जो थे, इन्होंने मुझे बुलाया, मुझे विश्वास मिली है। तो मैंने बोला सर ठीक है, मैं गांव की मीटिंग लेता हूं। तो पूरे गांव ने मेरी बात को रखते हुए हमने बोला कि सर ने बोला 1 एकड़ कब्रिस्तान अगर जाएगा मैं 2 एकड़ दूंगा। तो पूरे गांव ने इनका स्वागत किया और हम हरसुल में आए सर कलेक्टर साहब, और हमने इनको मान्यता दी। तो जगह का इन्होंने प्रस्ताव भेजा था पशुधन वन खाते को, तो इन्होंने जगह देने का नकार दिया। तो कलेक्टर साहब की बदली हो गई थी, फिर दूसरे कलेक्टर साहब आए थे, इनसे हमने बात किया। बोले हमारे कोशिश चालू है, हम तुम्हारा जब तक जगह नहीं देंगे कब्रिस्तान को हम हाथ में लगाएंगे। इन्होंने हमारा कब्रिस्तान नहीं तोड़ा सर। यहाँ पे सिर्फ अभी 20 फीट रोड है, कब्रिस्तान धक्का लगाया। तीसरा मुद्दा ये सर कि जो बाबा साहब जो का पुतला है सर गांव में, इसको भी सर जगह पीछे सड़क मिली है सर, इसको जगह नहीं चाहिए, इसको भी इसका मुबदला चाहिए। इतनी हमारी मांग है सर। और अभी सर आपका जो 100 फीट जो बोल रहे हैं आप, इसमें 2 एकड़ हमारा कब्रिस्तान जा रहा है सर। अगर आप 2 एकड़ कब्रिस्तान लेंगे तो हम सर दफन विधि क्या करेंगे? चलो मस्जिद को अगर आप मुबदला नहीं देंगे या मान्य करेंगे सर, लेकिन कब्रिस्तान अगर आपने कल तोड़ दिया आगे और इसकी दफन विधि हम परसों क्या करेंगे सर? जो गांव में मुस्लिम समाज की दफन विधि हम कहां पे ले आएंगे? तो जब तक आप कब्रिस्तान नहीं तोड़ सकते हैं, जब तक हमको पर्याय जगह नहीं देंगे, हमारी अड़चन है सर। बस मेरे 3 मुद्दे सर।
माजी उपमहापौर साहब बिजू भाऊ, उन्होंने जो बात रखे और हमारे बालू भाऊ ने भी जो बात रखे, हम उससे सहमत है। ये जो मांग है सबकी एक ही मांग है, और ये हमारे जो यूनुस पटेल ने, बालू भाऊ ने और अपने बिजू भाऊ ने जो बताए, यही सबकी मांग है सर, कि लोग बहुत परेशान हैं और अभी तक 100 फीट का जो ले लिए थे, अब उनको पहले जब 100 फीट का करें G20 के टाइम में, तो उनको सबको पेमेंट दिया गया, उनको टाइम दिया गया, लेकिन अब जो है एकदम ऐसी दहशत के जैसा लोग रात में डर गए सर। कल अनाउंसिंग करके जो 4 बजे जो गाड़ी फिरी सावंगी से लेके हरसुल तक, तो लोग सो नहीं पा रहे थे रात में, सब रोड पे थे पूरे। हमने पीआई मैडम का फोन आया कि भाई क्या है, कुछ गड़बड़ होने वाली है क्या? हम बोले भाई देखो, हम ये जो है कमिश्नर साहब के निर्णय के साथ है, कोर्ट के निर्णय के साथ है, लेकिन लोगों के जो पीआर कार्ड है, मस्जिद है, दरगाह है, मंदिर है, ये पुराना ऐतिहासिक गांव है, तो हमको न्याय मिलना चाहिए। क्या ऐसा नहीं है कि हाईकोर्ट ने ऑर्डर दे दिया और हमारे आज बाल बच्चे कहाँ रोड पे ले जाएंगे? आज ये जो अवतारी साहब जो बात करे, हकीकत यह है कि उसमें रहते हैं और उसमें उनके बाल बच्चे ये करते हैं। नीचे होटल है, ऊपर वो रहने को है। हमारे बड़ौदे साहब का उतना ही घर है, जो पहले आधा कट गया, वो जो पेमेंट मिला, घर में डिस्प्यूट चालू है, वो पेमेंट भी प्लॉट नहीं ले सके आज तक। तो ऐसे बहुत से मसले हैं सर। तो आपके पास हमारी ये रिक्वेस्ट है कि हाथ जोड़ के विनंती है कि हमारे दुख में आप भी शामिल रहे, ये हमारी विनंती है सर। आप समझ के लो और हमारे गांव को न्याय दो। हम आपके साथ हैं, आप जो भी निर्णय लेंगे वो हम मान्य करेंगे। साहेब, मी गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला एक बोलतो की विनंती करतो की आम्ही सर्व पीआर कार्ड धारक आहे आणि ते जुनं गावठाण आहे, 400 वर्षापूर्वीचं 500 वर्षापूर्वीचं ते गाव आहे। त्यामुळं आता सध्या 100 घेतलेलं आहे मनपानं। आता सध्या जो 100 फुटाचा रोड आहे सध्या नाही, सॉरी 82 100 फूट झालेलाच आहे, त्यापैकी 45 फूटच तो तयार केलेला आहे। 60 फूट अजून जागा आपली तशीच पडलेली खाली। तर माझं म्हणणं आहे की आपण जर टी पॉइंट पासून उड्डाणपूल कधी केला म्हणजे सावंगीपर्यंत, तर आमच्या म्हणजे आपल्याला रुंदीकरण करावं लागायचं नाही, कोणाला मोबदला द्यायची गरज पडणार नाही आणि बांधकाम पण पडणार नाही लोकांचं, कारण हे पीआर कार्ड धारक असतात। आपण जर ब्रिज टाकला सावंगीपर्यंत तर हे पडणार पण नाही गावाचं म्हणजे, आणि तुम्हाला मोबदला पण द्यायची गरज पडणार नाही, अशी आमची विनंती साहेब। संपूर्ण गावाचं म्हणजे असं एकही अतिक्रमित नाही गावामध्ये, सर्वांकडे पीआर कार्ड आहे। ठीक आहे, बांधकाम परवानग्या काही लोकांकडे नसतील, पण बहुतेक लोकांकडे, भरपूर जणांकडे बांधकाम परवानग्या सुद्धा आहे। एवढीच विनंती साहेब। जो है हरसुल गांव में जो है तो वहाँ पे रहता है, तो वहाँ हमारी वडीलों प्राप्ति जो जमीन बोलते वो हमारे वहाँ पे है, और उसको हमने कंस्ट्रक्शन करके जो है परमिशन जब से महापालिका बनी, जब से फर्स्ट परमिशन में हमारे पास में थी, और वो परमिशन लेके हमने जो है तो वहाँ पे मकान बनाए थे, और वो मकान जो है अभी बीएनसी ने जो जगह एक्वायर किए थे G20 के टाइम पे, तो वो उन्होंने जगह देने के बाद में हमारे को वेल्डिंग एक्नर के हिसाब से जो 3 पट जो रेट था वो लोगों ने दिया हमारे को। तो मेरा बोलने का तात्पर्य यह है कि मेरे को नहीं है, जिसकी भी जमीन जिसकी जारी है तो उसको जो है उसका मुआवजा मिलना चाहिए, और दूसरा हमको थोड़ा सा टाइम पीरियड होना चाहिए, तो क्योंकि तो हमारे किराएदार है वहाँ पे, हॉस्पिटल्स है, तो उनको एक 15 दिन का या महीने का अपने ये मिलना चाहिए। और हमारी मंशा ऐसी है कि हमको टीडीआर वगैरह नहीं होते हुए एफएसआई हमको नहीं होना, मेरी नहीं है, सभी की मांग है कि हमारे को जो है तो उसके बदले जैसा बीएड से वालों ने हमारे को पेमेंट किया उसी प्रकार से आपको जो है तो पेमेंट करना चाहिए। जय हिंद। हरसुल गावातील अतिक्रमणासंदर्भात ही अत्यंत महत्वाची बैठक आपण आज या ठिकाणी आयोजित केली। खऱ्या अर्थाने आपल्या संभाजीनगर महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त सन्माननीय जी श्रीकांत सर आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्या भावना लक्षात घेता कालच गावामध्ये गाडी फिरली सर, आणि त्या गाडीने सांगितले की सोमवारी सकाळी सगळे घरं खाली करा, आणि ही गाडी फिरल्यानंतर गावामध्ये एक भयभीत वातावरण निर्माण झालं, आणि माननीय आयुक्त साहेबांशी मी संवाद केला, आणि साहेबांनी तात्काळ कोणत्या गोष्टीचा विलंब न करता की गाव आहे, गावामध्ये गाव पण आहे
आणि खऱ्या अर्थाने साहेबांचं कार्य, साहेबांचं या शहरामध्ये असलेलं मागच्या 2 वर्षापासून आपण जर आलेख बघितला तर एक शहराला एक उंच लेवलला आणि खऱ्या अर्थाने संभाजीनगर शहर हे महाराष्ट्राच्या धर्तीवर एक चांगलं शहर निर्माण व्हावं या उद्देशाने साहेबांनी खरोखरच आपल्या शहरात प्रयत्न सुरू झालेले आहेत. खरं तर सर हे हर्सुल आमचं गाव आहे आणि या गावामध्ये मागच्या G20च्या वेळेस हर्सुल गावाचं रुंदीकरण व्हावं आणि G20च्या वेळेस आपले सगळे परदेशी पाहुणे आपल्या गावात ट्रॅफिकमध्ये अडू नये त्यावेळेस गावांनी 24 तासाचाही वेळ घेतला आणि 24 तासात पूर्ण गावकऱ्यांनी घरं पाडून घेतले आणि गावाचं 20 फुटाचा जो रोड होता तो आज पूर्णपणे 100 फुटावर करून आणि लोकांना त्यावेळेस त्याचा मोबदला मिळाला. आता सर लोकांमध्ये खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे की शहरामध्ये अतिक्रमण पाडताय. अतिक्रमण पाडण्यासाठी सर आपलं सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांचं अभिनंदन या गोष्टीचे करतो सर की आपण जो निर्णय घेतलाय हा मला मान्य आहे, पण अतिक्रमण अनधिकृत पाडू नये ही आमची मुळीच भावना नाहीये. हे सगळे जे लोक आलेले आहे सर हे लोकांचं म्हणणं एकच आहे की आम्ही सगळे PR कार्ड धारक आहे आणि 50-60 वर्षापासून यांच्याकडे बांधकाम परवानग्या सुद्धा आहे, कंप्लेशन सुद्धा आहे, महानगरपालिकेची परवानगी कंप्लेशन सुद्धा बऱ्याच लोकांकडे आहे आणि त्यामुळे लोकांना अशी भीती निर्माण झाली की आता उद्या गाडी येणार आणि सर सगळंच पुरं पाडणार का. आणि त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती होती की गावकऱ्यांची ही प्रमुख मुद्दे जे आहेत यामध्ये 5-6 लोक सर बोलणार आहे. हे सगळे लोक PR कार्ड धारक आहेत पण यामधले 4-5 लोक प्रमुख लोक त्यांच्या भावना व्यक्त करतील आणि आपण त्यांच्या भावनेचा आदर करून आपण योग्य तो गावकऱ्याला न्याय द्यावा. कारण की गावामध्ये सर बजरंगबलीचं 400 वर्ष जुनं मंदिर आहे, कब्रस्तान गावाच्या त्या रोडमध्ये येते, मस्जिद गावाच्या रोडमध्ये येते आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या रोडमध्ये येते. ही पण भावना लक्षात घेता गावकऱ्यांचं सर एकच मी विनंती सगळ्याच्या वतीने करतोय आपल्याला की अतिक्रमण पाडण्यास सर आमचा विरोध नाहीये. म्हणजे आम्ही काही अतिक्रमण पाडू नका यासाठी काही आज इथं मोर्चा घेऊन आलेलो नाही. काम होतंय याचा आम्हाला आनंदच आहे पण त्या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या आहे की सगळ्यात पहिले हे जे देवस्थान आहे याची पर्यायी जागा कुठेतरी उपलब्ध व्हावी. दुसरा महत्वाचा मुद्दा 100 फूट जो रोड सर G20च्या टायमाला जो मोकळा केला त्यातला फक्त 50 फूटच सिमेंट रोड झाला सर. तोही आणखीन 50 फूट मोकळा आहे, तोही झाला तर म्हणजे जालना रोड सारखा रोड आपला हर्सुलचा होऊन जाईल. म्हणजे फक्त 35 आणि 25 म्हणजे 55 फूटच रोड झालेला आहे तो. म्हणजे 45 फूट आणखी कॉन्क्रीट करू शकतो आपण उर्वरित जागेमध्ये आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा G20च्या टायमाला साहेब या सगळ्या प्रॉपर्टी धारकाला गव्हर्नमेंटनी बांधकामाचा मोबदला दिला आणि चौथा मुद्दा जे PR कार्ड धारक होते त्या जागेचाही मोबदला दिला. अशा या 4च आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि मी एकेकांना विनंती करतो की आपण आपले विषय मांडाव. साहेब त्याच्यावर करणार. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये DP प्लॅन अंतर्गत जे रस्त्यामध्ये बाधित होणारे इमारत जे अनाधिकृतपणे बांधकाम केलेला इमारत, तुम्हाला सर्वांना 2 गोष्टी समजून घ्यायच्या. एक अतिक्रमण. अतिक्रमण म्हणजे की सरकारी जागेमध्ये म्हणजे तुमच्या मालमत्ताच नाही, देवस्थानाची किंवा वकफची किंवा सरकारची त्या सर्व जमिनीमध्ये अनाधिकृतपणे बांधकाम केले म्हणजे तुम्ही बांधकाम केले. सरकारी जमीन, वकफ जमीन, देवस्थान जमीन याच्यामध्ये केलेलं बांधकाम म्हणजे अतिक्रमण. ते तरी 100% तोडायला पाहिजे. तो रस्त्यामध्ये येतो किंवा रस्त्यामध्ये येत नाही. बरेच वेळा मुस्लिम समाज मोठा व्हावा किंवा देवस्थान व्यवस्थित चालावा म्हणून त्या कालावधीमध्ये दानशूर व्यक्तिमत्वांनी त्या देवस्थानाला किंवा मस्जिदच्या नावाने जमीन दान केलं. परंतु दुर्दैवाने काही लोकांनी त्याला काबीज करून त्याचा स्वतःची मालमत्ता सारखा वागून दोन्ही धार्मिक स्थळांची ते म्हणजे काय म्हणतात वाटलं विकली
आणि मग कोणी बळी पडून त्याचं काही झालं तर त्या ठिकाणचे तर आम्ही 100% काढणार, रस्त्यामध्ये असेल किंवा नसेल. हा, जे रस्त्यामध्ये नसेल ती वकफ बोर्डची काल चेअरमॅन साहेबांची बैठक झाली, भेटले आम्हाला आणि आम्ही त्यांना विनंती केली की बरेच गरीब समाज पण असतात आणि ते वकफ बोर्ड जमिनीमध्ये असणार त्या लोकांना गुंठेवारी कशी करायची किंवा त्यांना रेग्युलराईज कशी करायची. जर तुम्ही एनओसी देत असाल, संबंधित व्यक्ती जरी देवस्थानाची असेल किंवा मस्जिदची असेल, त्या ठिकाणी बांधकाम परवानगी महापालिकेचा लोकल अथॉरिटीचा घेणे 100% बंधनकारक आहे. तो ते तरी आहे. दुसरा, अनाधिकृत बांधकाम. अनाधिकृत बांधकाम म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्ड तुमची, 7/12 तुमची, परंतु तुम्ही परवानगी घेतलीच नाही ना ग्रामपंचायतीचा. त्यावेळा ग्रामपंचायत असताना सुद्धा काही अधिकार ग्रामपंचायतीला गावठाणपुरताच अधिकार होतो, त्याचा बाहेर कलेक्टरांचा अधिकार होतो किंवा तहसीलदारांचा अधिकार होतो. ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये सिक्का परमिशन ते सर्व हायकोर्ट सुप्रीम कोर्टनी रद्दबातल केलेले आहे. आणि योग्य प्राधिकरणाच्या परवानगी जर घेतले नाही त्याला आम्ही म्हणतो अनाधिकृत बांधकाम. तुमची जागा जरी असेल तो अतिक्रमण आणि आता अनधिकृत बांधकाम या दोन्ही निष्कासित करण्याचा मोहीम आम्ही चालवली. आणि अनधिकृत बांधकाम अतिक्रमण आम्ही कुठेपर्यंत काढतो आजही, की जिथं आम्ही रेग्युलराईज करूच शकत नाही, म्हणजे नियमानुकूल करूच शकत नाही, अशा सर्व एरियामध्ये आम्ही ते तोडकाम करणार. हा, कोणते तोडलं जाणार नाही? ज्या रिसर प्राधिकरणाच्या परवानगी घेतलेला बांधकामे जरी तो रस्त्यामध्ये येत असेल तो आम्ही रिसर प्रोसिजर केल्याशिवाय तोडत नाही. मस्जिद, कब्रस्तान, मंदिर त्या सर्व समितीसोबत आम्ही इंडिव्हिज्युअली बसणार. इंडिव्हिज्युअली बसून त्यांनी ते तुमची गाव आहे जे कित्येक तुम्ही युनुसभाई सांगितले कित्येक वर्षापूर्वी या गोष्टी व्हायला पाहिजे. तुमच्या भागातून अजिंताला, एलोराला जाणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक, उद्योजक, समृद्धी महामार्गावर जाणारे लोक शहरातील सर्व त्या रस्त्यांनी जाणार आहे. आला की मस्जिदचा असेल, आम्ही काल मौलानाशी बोललो, त्या सर्वांना विनंती केली सर दुसरीकडे काही प्रॉपर्टी असेल, वकफची प्रॉपर्टी असेल, आम्ही खाजी साहेबांना पण रिक्वेस्ट करणार त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी द्या. मंदिर असेल, हे तुमची गावकरी आहे, तुमची गावाची आस्थेचा विषय आहे. तुम्ही सांगा साहेब आपली सरकारी जागा इकडे आहेत, तुमच्या महापालिकेची जागा इकडे आहे, सर आपण इकडे बनवू. पहिला वीट लावायला आम्ही येणार, श्रमदान करायला आम्ही येणार, लागले तर माझ्या पगार द्यायला ते आम्ही येणार. परंतु आम्ही कोणताही आस्थेचा, श्रद्धेचा आम्ही या ठिकाणी, कारण बरेच काका काय करतात शहराच्या विकासाच्या काही या आडाखाली काही लोक काहीच करू देत. आज तुम्ही जर तोडून त्या ठिकाणी राहिले ना, आणि त्या ठिकाणी माहिती आहे त्या ठिकाणी काही रजिस्ट्री होणार नाही, तुमची परमिशन भेटणार नाही उद्या तुम्हाला, त्यानंतरच 60 मीटर नंतरच तुम्हाला परवानगी भेटणार आहे. पुढे जाऊन बघा सावंगीचं काय हाल आहे. आणि काही लोकांनी एवढा पाठीमागं जाऊन रितसर परवानगी घेऊन तिथं बांधकाम केलेलं आहे. आणि काही लोक असे समोरच आलेले आहेत. परवा काय झालं काला गणपती मंदिरामध्ये, काय झालं? गणपती मंदिराला दर्शनाला जाणारे 5 भाविकांना एक वेगाने आलेला गाडी उडूनच टाकली. 2 लोक जागेवर ठार झाले. 5 लोक अजूनही ते वाट बघतात ते भरं होईल. परंतु आपले गावाची मंदिर आहे, मस्जिद आहे, एक गाडी तो जाएंगी फास्ट. हम असे फास्ट जाणारे गाडीसाठी तो वेगळं, ज्या 60 मीटर म्हणजे करायची काय 60 मीटर मध्ये असे गाडी थांबणारच नाही. ज्यांना समृद्धीला जायचं, त्यांना अजिंताला जायचं, ते
ते मधूनच जाणार आहे. ज्यांना आपल्या गावामध्ये जायचं त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणार आहे. आता पुढे समृद्धी झाली आणि आता बिडकीनमध्ये आपल्या टोयोटा आणि एवढा मोठे उद्योजक आपल्या शहरामध्ये येत आहेत. यापूर्वी आपल्या शहराचे नागरिक कुठे पुण्याला जायचा, बाहेर जायचा नोकरीला. आता आपल्याकडे संधी सर्व निर्माण होते. आता ज्या ज्या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं, मस्जिदचे सांगितलं, कब्रस्तानची सांगितलं, मंदिराची सांगितलं, या सर्व आपण बसूनच कारवाई करायची. माझ्याकडे वेगळं यंत्रतंत्र नाहीये. आपण मस्जिद का पैसा लेके करेंगे क्या भाई साहब? सर बनाएंगे ना। अरे बनाएंगे मतलब बनाएंगे ना, कैसे बनाएंगे ना. कब्रस्तान तुम संभालते क्या? हम संभालते. सब कब्रस्तान में विकास महापालिका करती कि कौन करती? सर हमारा जगह का नहीं, अरे वो सब होगा यार. तुम ऐसा बोल रहे हो पैसा दिया से ऐसे. भगवान कब से पैसा मांगने लगा? भगवान तो सेवा चाहता है. हम सेवा करने वाले लोग हैं. तो विषय हा आहे की शेवटी विजूभाऊ आणि सर्व हर्सुल नगरवासियांना माझे एवढंच विनंती, तुमचे जे काही जे डाऊट्स आहेत, ज्या ठिकाणी विना परवानगीने केलेला काही बांधकाम असेल ते तरी तुटणारच. आणि जो तुमची मालमत्ता असेल तो आम्ही रितसर प्रक्रिया करूनच आम्ही घेणारच. रितसर प्रक्रिया करू, डिस्काउंट नाही का. आम्ही काय हे नाहीये, तो कायदेशीर प्रक्रिया करावा लागतो. कोर्टामध्ये सूचना आहे. आणि ज्या जुन्या गावठाण आहे तो रितसर प्रोसिजर करूनच आम्ही कारवाई करू. तुम्हाला काही भीती बाळगण्याची नाही. लक्षात आला सर? पण PR कार्ड मोठा झाला पाहिजे, बिलकुल झाला पाहिजे. तो कसा झाला पाहिजे हे तुम्हीच सांगितले. आता मोबदला या गोष्टी, परंतु रितसर परवानगी घेऊनच बांधकाम करणे. बरेच वेळा मस्जिद मंदिर यांचा त्याला वापर करून त्या अवतीभोवती लोग अनाधिकृत, जब मंदिर ही नहीं गिरेगा, मस्जिद ही नहीं गिरेगा, हम कोई गिराने वाले नहीं है, हम बनाने वाले हैं. जब आप बोले ना आप खुद की मस्जिद का मंदिर का सर दुसऱ्या ठिकाणी अन्य ठिकाणी आपण बनवू, ज्यावेळेला आशय बनवायची वेळ आली ना, पहिला जे रक्कम आहे माझ्या पगाराचा 1 पगार मी तुम्हाला त्याच्यासाठी देणार. ते विषय वेगळं. आज ते रस्ता मोठा झाला पाहिजे, ते मोठा झाला पाहिजे. तो कसा? ज्या परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या लोकांची, आणि ज्या ठिकाणी रहिवासी घर आहे त्याला आम्ही आज अजिबात काही पाडत नाही. परवानगी आहे अजिबात पाडत नाही. परवानगी घेतलं तर त्याला रितसर प्रक्रिया करूनच पुढील कारवाई करणार. जर परवानगी घेतली नाही, घराची जरी असेल, तो ऑगस्ट 15 नंतर कारवाई करा असे शासनाने माननीय न्यायालयाने सूचना दिलेल्या आहे. जे परवानगी घेतलेले आहे त्या लोकांची काहीच चिंता नाही. जे घरं आहेत त्याला ऑगस्ट 15 पर्यंत काही चिंता नाही. ते काही आम्ही उद्याच बाहेर व्हा नाही. कोण सांगितलं तुम्हाला? तुम्ही म्हटलं आमच्या गाडी आला, आमच्या गाडीमध्ये काय अनाउन्समेंट होतं रेकॉर्ड करून दाखवा, सर्व घर खाली करा, असं कोणीही आमच्या अधिकारी बोलत नसतात. असतील तर सांगा, लगेच ऑनलाईन व्हिडिओ शूटिंग मध्ये सस्पेंड करतो. आम्ही करत नाही हो. मॉब मध्ये तुम्हाला बोलायचं, मी बोलण्याची संधी दिली, तुम्ही बोलले. कोणी असे बोलले का हे सर्व खाली करा? रितसर परवानगी घेतलेला बांधकामांना ते मुभा आहे. रितसर बांधकाम परवानगीच घेतली नाही, त्याला तरी तोडकाम व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणता पैसे दिल्याशिवाय, हे म्हणतात मस्जिदच्या कब्रस्तानच्या पैसे दिल्याशिवाय मी काय पैसे उगून आणायचं? त्या ठिकाणी परवानगी घेतलीच नाहीये. त्याला जर मी गुंठेवारीमध्ये नियमानुकूल केलं, मला त्या ठिकाणीहून पैसे मिळतात. त्या पैसे रितसर ज्यांची जागा आहे, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड आहे, त्यांचा 7/12 आहे, त्यांना पैसे हवे असेल तर त्यांना पैसे देऊ, आम्ही पैसे देऊ त्यांना. परंतु कुठून द्यायचं? आज 33 वर्षापासून रखडले होते. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचा पुढाकाराने या शहराचा विकास आराखडा
33 वर्षापासून थांबलेला विकास आराखडा आत्ता अंमलबजावणी करतो आपण. कित्येक वारसूलमध्ये अनाधिकृत बांधकाम आहे, ते आम्ही सर्व पाडतोय. गल्ली गुल्लीमध्ये किती आहेत अनाधिकृत बांधकाम, की आम्ही ते पाडू राहिलो. आम्ही त्या सर्वांचे गुंठेवारी करून त्याला नियमानुकूल आम्ही करायचं. ज्यांची ओपन प्लॉट आहे, त्यांची वेगळं रेट, आणि ज्यांनी बांधकाम केलेलं आहे जो गोरगरीब, त्याला आम्ही 25% सूट दिलं. 100% बेटरमेंट चार्जेस माफ केलं. का माफ केलं? कारण तो घर करून राहतो म्हणून. आणि तिथून आलेले पैसे आम्ही काय कुठे दुसऱ्याकडे टाकणार? पहिला त्यांची जे रिसर त्यांची प्रॉपर्टी आहे, कित्येक पिढ्यानपिढी, जसा सिंग साहेबांनी सांगितलं 100 वर्षापूर्वीपासून राहतात. त्यांचं जर तुम्हाला पैसे हवे असेल तर पैसे घ्या, आम्ही काय हरकत नाही. आमचं तुम्हाला आम्ही डिस्काउंट जोर जबरदस्तीने पाडणारा महापालिका नाहीये. सर्वांना विश्वासात घेऊन पाडणारे महापालिका आहे. आणि आतापर्यंत 5200 इमारती पाडल्या, टेम्पररी, परमनंट. एकाच्या इकडे परवानगी नाहीये. मग एवढा पैसे आला असतं तर मी महापालिकेचे काहीतरी विकास केला असता. आम्ही यापूर्वी कसे इकडे पाडायला गेलं, इकडे जा, पहिले त्या एरियामध्ये जा, त्या एरियात गेलं तर या एरियामध्ये जा, मुकुंदवाडीत गेलं तर किराडपुरात जा, किराडपुरात जा, आरसूलमध्ये जा, आरसूलमध्ये गेलं तर पडेगावला जा. इकडे फिरून फिरून महापालिकेचा काही कारवाई करू देत नाही. आता आम्ही कारवाई सुरू केला, आम्ही थांबणार नाही. आम्ही जे चुकीचं आहे त्याला आम्ही तोडणार आहे. परंतु ज्यांची योग्य आहे, त्यांचं घर आहे, त्यांचा निवासी राहतात, तुमच्या प्रॉपर्टी कार्ड आहे, त्या ठिकाणी आम्ही तोडणार नाही आहोत. रितसर प्रोसिजर करूनच माननीय न्यायालयाचा निर्णय प्रमाणच आम्ही कारवाई करणार. करो सर, पर पैसे दो. वो टीडीआर मत दो सर हमारा. हमारा गाँव टीडीआर कौन बोल रहे हैं? नहीं, टीडीआर आपको बोले क्या मैंने? टीडीआर की आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या? फिर नहीं बोलने के बाद नहीं बोलने. अच्छा, जब आपको रिसर्च, जब हम प्रोसीजर करेंगे, आपको पैसे चाहिए, पैसे लो. फिर क्या क्यों बोल रहे हैं? मैं बोला क्या आपको? कौन बोला मेरा अधिकारी ने टीडीआर लो? एक बंदे को खड़ा करो इधर. सर आपने बोलते अफवाह फैला रहे सर शहर के अंदर, अरे हमारे गांव के अंदर आके. आपने बोले, आपके लोग नहीं बोल रहे, पर ऐसे कुछ लोग है ना अफवाह फैलाते रहे ना, क्या टीडीआर दे रहे, टीडीआर पैसे नहीं दे रहे. सभी का उत्तर देने के लिए मेरे पास इतना वक्त नहीं है मिस्टर अनीश पटेल. सर आप उतना वक्त नहीं है. मेरा अधिकारी ने आपको कोई बोला नहीं बोला. आपको पैसे चाहिए, जो भी चाहिए, राइट टू फेयर लैंड एक्विजिशन ट्रीटमेंट में जो मिलेगा आपको मिलेगा. डियर सर बस इतना ही, बस यस सर. और क्या चाहिए? गांव के अफवाह, इनके उनके लफड़े, वो सुधारने के लिए मैं नहीं हूँ. तुमको जो सवाल मेरे से पूछे, मैंने आपको हर सवाल का उत्तर दिया. अब हर गांव का अफवाह को थोड़ी मैं उत्तर दूंगा मिस्टर अनीस. आपने दे दिया सर. आप बोलने की भाषा. अरे बोलने की भाषा मतलब पैसा चाहिए, पैसा चाहिए, कॉर्पोरेशन ने ऐसा किसके साथ ऐसे कब्जे किए? महापालिका के लूट के खाए वाले बहुत लोग हैं. अभी महापालिका ने किसी का पर्सनल प्रॉपर्टी कब कब्जा कर लिए? महापालिका की प्रॉपर्टी को कब्जा करने वाले बहुत लोग हैं. औरंगाबाद में पहले कमिश्नर इतने अच्छे मिले, ऐसे कुछ करे हुए सर. हम भाग्यवान आपके ऐसे मिले क्या? आप हमको समझा के बोल रहे, आप दे रहे. मैं मुंह पे बोल रहा हूँ, बापू के हमारे ऐसे पहले कमिश्नरों ने कई का उजाड़ कर दी सर शहर हमारा. अरे अनीश भाई, तो पहले सौकिया का 200 ले लेते सर, हमको इकाई को दिन देखना पड़ते अरे सर. अनीश भाई अब सुनो, फिर अब सुनो. हाँ बोलिए सर. तुम बोल रहे महापालिका का बीच करेंगे. अरे महापालिका के गुंडे मावाली. अरे नहीं सर, आप आए तो जब से फ्रेश हुए सर. मैं ये भी बोल रहा हूँ सर. ऐसा कौन कहाँ पे कब्जा करे सोए? अभी हरसुल के अंदर ही दिखा था मैं. हमारे स्कूल के पीछे जमीना कब्जा करके बैठे सोए. नहीं बैठे सोए. तो सर आप मोकला करो ना, हम बोल रहे हैं आपको. हम जब आप मोकला करने के लिए 40 बुलडोजर भेजा तो क्यों पर रुक रहे? आगे नहीं, ये नहीं सर, ये तो हमारे गाँव का सर. ठीक है. क्या कहेंगे सर, आज जो हरसुल गांव वालों के साथ आपकी मीटिंग हुई, क्या क्या मुद्दों पर लेकर उनसे चर्चा की? आज जो हरसुल गांव जो छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका हद्दी में है, वहाँ पे हम अतिक्रमण और अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची जे कार्यवाही आहे, ते कार्यवाहीमध्ये जे अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या गोष्टीला
रीतसर प्रक्रिया केल्याशिवाय आम्ही कुठलाही पाडापाडी करणार नाही. रीतसर प्रक्रिया म्हणजे त्याला व्यवस्थित मार्किंग करून, मोजणी करून, त्यांचे किती क्षेत्र जातं, कोणाची जातं, आणि त्यावेळेस त्यांना रीतसर प्रक्रिया केल्यानंतरच त्यांचा तोडणार आहे. परंतु ज्यांचं बांधकाम परवानगीच नाही, त्याला कुठलाही परवानगी घेतलेली नाही आहे, असे सर्व बांधकाम, विशेष करून निवासी जर असेल, फक्त निवासी असेल आणि त्याच्यामध्ये खाली मकान आणि वरती दुकान जर असेल, असे सर्व बांधकामांना ऑगस्ट 15पर्यंत, कोणत्याही बांधकामांना, अनधिकृत बांधकाम जे जमीन तुमची आहे परंतु रीतसर परवानगी घेतलेलं नाही आहे, असे बांधकामांना ऑगस्ट 15पर्यंत, त्यासुद्धा कोणती, अनिवासी, म्हणजे अनिवासी असेल ते पूर्ण उद्याच तुटणार आहेत. परंतु जे निवासी आहे त्याला ऑगस्ट 15पर्यंत मुभा दिला जाणार आहे. आणि त्यामध्ये गावामध्ये मस्जिद आणि मंदिर जे आहे त्या सर्व आम्ही मस्जिद कमिटी, मंदिर कमिटी यांचा सोबत चर्चा विनिमय करूनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यापर्यंत कुठलाही हात आम्ही रिलिजियस प्लेसेसवर आम्ही लावणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या शहराचा विकास करायची आहे, आम्ही त्या गोष्टी करणार आहे. आणि इसमें वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी, इनामी ज़मीन, ये भी कुछ बाधित हो रहा है सब प्रॉपर्टी. वकफ प्रॉपर्टी जर असेल, जोपर्यंत वकफची NOC जर मिळाला आणि वकफची नियम जर पालन करत असेल आणि 100% त्यांना आम्ही गुंठेवारीसुद्धा करणार आहे. तो बांधकाम आम्ही असेच बांधकाम पाडणार आहे ज्या बांधकाम आम्ही नियमानुकूलच करू शकत नाही, ते रस्त्यामध्ये येतात, असेच मात्र आम्ही तोडलं जाणार आहे. अन्य बांधकामांना गुंठेवारी किंवा रेग्युलरायझेशन करण्याचा मुभा आहे आणि तो अगदी सोपा करण्याच्या अनुषंगाने कॅल्क्युलेटर ही आम्ही वेबसाईटमध्ये टाकलं जाणार आहे, जे स्वतः कॅल्क्युलेट करू शकतात किती रक्कम होतो, जेणेकरून कुठलाही दलालांचा बळी पडता कामा नये. प्रत्येक आर्किटेक्टला सुद्धा त्यांची ठराविकच रक्कम घेण्याचा त्यांना मुभा आम्ही देतोय, जेणेकरून आत्ता या सर्वमध्ये कोणीही लोकांच्या लुबाडायचे नाही, असेही डायरेक्शन्स आम्ही टाउन प्लॅनिंगच्या डिपार्टमेंटमार्फत त्यांना दिलेल्या आहेत. अन्यथा त्यांचा आर्किटेक्ट लायसन्ससुद्धा आम्ही रद्द करू. आणि इनामी जमीन, जो सरकारी जमीन आहे, जे क्लास 2 लँड आहे, त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांचा NOC घेतल्यानंतरच ते पुढील रेग्युलरायझेशनचं करू. परंतु त्या क्लास 2 लँड जरी असेल, इनामी जमीन असेल, तो रस्त्यामध्ये येत असेल, तो आम्ही इमिडिएटली त्या ठिकाणी पाडण्याचा कार्यवाही करणार. हां, त्या ठिकाणी असलेलं सर्व निवासी इमारतींना ऑगस्ट 15पर्यंत आपण मुभा देण्यात आलेले आहेत, माननीय न्यायालयानेच मुभा देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर रीतसर प्रक्रिया करूनच आपण कारवाई करणार. यानंतर की ह्यापुढे जिथंही आम्ही कार्यवाही करणार आहे, पहिला माननीय पालकमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, मान्य सर्व आमदार यांनी सर्वांनी, लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तोडायला जाणार आहे, पहिलंच एक दिवस पूर्वीच, किमान एक दिवस पूर्वी त्या ठिकाणी, म्हणजे इट कॅन टेक, म्हणजे आम्ही 3-4 दिवसापूर्वी पण येणार, त्या ठिकाणी व्यवस्थित मोजणी करून त्या ठिकाणी लँड रेकॉर्ड सोबत ती आम्ही ठेवणार आहेत आणि सर्वेअर पण आम्ही सोबत ठेवणार आहेत. आता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या मार्फत आणि आमच्या टीम येऊन पहिलं मार्किंग करणार आणि त्या ठिकाणी इंडिकेशन करणार आणि सर्व लोकांची विचारणार बांधकाम परमिशन आहे किंवा नाही. नसेल मग जे रोडमध्ये येत असेल ते तोडलं जाणार. बांधकाम परवानगी असेल ते रोडमध्ये जरी येत असेल तर आम्ही त्यांना रीतसर वेळ देणार आहे, त्याला प्रक्रिया करणार आहे, त्यांचं संमती घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही करणार आहे. तो इस तरह से ये पूरी मीटिंग रही और इस मीटिंग में जिस शिकान जी ने खुले अल्फाजों में कहा है कि अगर अतिक्रमण आपका रोड पर किया हुआ है तो उसे हटाया जाएगा. उसके अलावा जो बांधकाम परमिशन, जो इलीगल बांधकाम जो किया हुआ है बिना मनपा की परमिशन के, उसे भी हटाया जाएगा. जिन घरों में लोग रह रहे हैं वो घरों को, या फिर वो दुकानों के, जैसे नीचे दुकान है ऊपर मकान है, वैसी जगहों को एक 15 अगस्त तक टाइम दिया गया है कि अपने जगह खाली कर दे, उसके बाद मनपा इसे तोड़ देगी. तो मेन मामला वही आया कि अपने मकान को लीगलाइज कीजिए. अगर आपने
अनधिकृत बांधकाम किया है तो उसे हटाकर उसे लीगलाइज कीजिए गुंठेवारी भरकर। तो आप इस खबर को किस तरह देखते हैं, हमें अपनी राय कमेंट कर जरूर बताएं। मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज़ टुडे, औरंगाबाद।